मागे मी माझा रिझल्ट सांगितला होता. येस, तरी 90 किलो वजन होतं. 90 किलो वजन होतं. रिझल्ट शेअर करायचा आहे, कारण आपल्यामुळे कुणाला तरी प्रेरणा मिळू शकते. 90 किलो वजन होतं मॅडम. हाईट 6 फूट आहे. वजन काही जास्त नव्हतं, 10 किलो एक्स्ट्रा होतं. पण शरीराला खूप त्रास होता. संधिवाताचा पण मला त्रास आहे. टाचा दुखायच्या, पाय दुखायचे, जॉईंट खूप दुखायचे. आणि वजन कमी करण्यासाठी एकच उद्दिष्ट की टाचा खूप दुखायचा. जिम करायचो रेग्युलर. जिम मध्ये काय वजन कधी कमी झालं नाही. टेम्पररी आराम असायचा जिम केल्यानंतर. पाय वगैरे थोडे कमी दुखायचे. एक दिवशी माझे मित्र आले राजाबाई विक्रमगडवरनं आणि मला तेव्हा ग्रुपची माहिती दिली आणि त्यांच्या थ्रू मला गुले सरांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिला. गुले सर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्यांनी मला खूप छान अशी माहिती दिली आणि मला ते पटलं. मी ट्राय केली 4-5 दिवस. व्यायाम केला मी ऑनलाईन. कॅमेरा बंद ठेवून केला. तुमच्या मित्राचं नाव सुद्धा सांगायचंय, कारण ती सुद्धा त्यांना, तुमच्या मित्रांना बरेच सदस्य ओळखतायत. अच्छा, राजाबाई जाधव विक्रमगडवरनं. त्यांनी मला या ग्रुपला जॉईन करून दिलं आणि त्यांच्या थ्रू गुले सर मला भेटले. सरांना मी भेटल्यानंतर सरांनी खूप असं मला छान अशी माहिती दिली. मला वजन 10 किलो कमी करायला त्यांनी सांगितलं. प्रॉपर मला डाएटची माहिती दिली त्यांनी. स्टार्टिंगला मी 8-10 दिवस व्यायाम केला होता, पण खूप असे पाय दुखायचे, थकवा यायचा, कारण एनर्जी ड्रिंक घेतली नव्हती. आणि एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर मला समजलं की हा खरोखर एनर्जी ड्रिंकची किती आवश्यकता आहे आपल्याला. एनर्जी ड्रिंकने ना खूप स्टॅमिना वाढतो, एनर्जी वाढते, थकवा येत नाही आणि जिम करायला उत्साह वाढतो. करता करता 2 महिन्यानंतर मी फक्त 2 महिन्यानंतर मला 10 किलो वजन कमी झालं. सरांनी मला प्रॉपर डाएट सांगितली होती. जास्त काय उपवास वगैरे राहायचं नव्हतं, पण थोडंसं मला डाएट दिली होती त्यांनी की राईस खाऊ नका, तळलेले पदार्थावर चिकन खाऊ नका, मच्छी वगैरे मला सांगितलं काही खा तुम्ही ग्रेव्ही वगैरे. मी खायचो. रात्री थोडासा लवकर जेवायचं किंवा कमी जेवायचं. खूप छान असा रिझल्ट आला आणि शरीराला एवढा त्रास होता की त्या त्रासापासून मला बऱ्यापैकी आराम भेटला आहे. आता मी प्रॉपर सांगत नाही की माझे टाचा दुखायचे बंद झालेत, पण नक्की होतील. एकदम 80% पेक्षा जास्त फरक पडलेला आहे मला, कोणत्याही प्रकारची गोळ्या औषधं न घेता. खूप छान असा रिझल्ट आहे. कसला त्रास होता थोडक्यात, कारण तुमच्यासारखा त्रास इतर सदस्यांना सुद्धा आहे म्हणून. संधिवाताचा त्रास आहे. संधिवाताचा त्रास आहे, त्याच्यामुळे टाचा जॉईंट मध्ये खूप दुखायचे मॅडम. आणि शरीरामध्ये चरबीच्या गाठी तर खूपच आहेत. मी मागच्या वेळी सांगितलं होतं, जवळजवळ 100+ 150च्या आसपास असतील. त्याचा खूप छान असा रिझल्ट आला आहे मला की मी याच्या आधी चरबीच्या गाठी हातावर असलेल्या 4 गाठी मी ऑपरेशन करून काढलेल्या सुद्धा आहेत. मला पुढच्या काढायच्या होत्या, खूप टप्प्याटप्प्याने ते काढावं लागतात. 4-5 करून जर काढायला गेलं असतं तर माझं पुरं शरीर फाडलं गेलं असतं, पुढे टाके लागले असते शरीराला. पण मॅडम इकडे जॉईन होऊन खूप असा छान असा अनुभव आला आणि त्या ऑपरेशनची मला किंवा सर्जरीची गरज नाही आता, कारण माझ्या गाठी आहेत ज्या चरबीच्या त्या 80% पेक्षा जास्त कमी झाल्यात. मी मागच्या वेळी बोललो होतो की येत्या 2 महिन्यात त्या पूर्णपणे गायब असतील आणि तो प्रयत्न चालू आहे माझा. आता मी माझं वजन कमी झाल्यानंतर काय डाएट वगैरे करत नाही, पण वर्कआउट मी रेग्युलर करतो. या जवळजवळ 3 महिने होऊन गेले. या 3 महिन्यात मी 2 ते 3 वेळा केला नसेल कामानिमित्त, पण मी रेग्युलर वर्कआउट करतो. आपल्याला जर चांगलं आहार आणि चांगली आपली तब्येत जर हवी असेल, आपल्याला काही आजारपणी असायला नको, तर आपण हा वर्कआउट रेग्युलर केला पाहिजे. कारण या एकच आयुष्य आहे आपलं. जर हे आयुष्य आपण व्यवस्थित जगायचा प्रयत्न केला तर या वर्कआउट मध्ये खूप छान असे आपल्याला लाईफ जगता येईल. आजारपणाचे पुढे आपल्याला काही भीती बाळगायची गरज नाही. त्याचबरोबर आपण मॅडम सकस आहार रेग्युलर घेतला पाहिजे सरांच्या मार्गदर्शनानुसार. गुले सर माझ्या प्रॉपर टच मध्ये असतात, मला कॉल करत असतात, सर तुम्ही काय करताय, काय घेताय, काय खाताय, मला टोटल मार्गदर्शन करत असतात. खूप छान वाटते मॅडम. येस येस, थँक्यू सर. सर, तुमच्या चरबीच्या गाठींचं ऑपरेशन केलं तर कसं, म्हणजे दिसत कशा होत्या किंवा वरून कसं दिसत होत्या? कारण बघा, तुमचं वेट जास्त नव्हतं. किती एक्स्ट्रा होतं? फक्त 10 किलो. 10 किलो. आणि त्याच्यामध्ये एवढ्या 100+ 150+ चरबीच्या गाठी. तर ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे वरून तर तुम्हाला छोट्या वाटत होत्या. ऑपरेशन केल्यानंतर खूप मोठ्या असतात. वरून अगदी छोट्या असल्या तरी त्या ऑपरेशन करून काढल्यानंतर आतमधून ना त्या पसरलेल्या असतात आतून. त्या काढल्यानंतर खूप मोठ्या असतात आणि ऑलरेडी माझ्या शरीराला मोठ्या त्या काढल्या तर काय परिस्थिती होईल? माझ्या शरीराला कुठे खड्डे पडून जातील, एवढ्या मोठ्या गाठी होतात मॅडम आणि आतून खूप मोठ्या असतात. येस सर, ऑपरेशन करणं सोपं आहे की एक्सरसाइज देवा वेलनेस फॅमिली सोपं आहे? बघा मॅडम, आज लोकांना वाटत असेल का ऑपरेशन केलं का मी मोकला, पण ते शक्य नाही. कारण ते एकदा काढली का दुसऱ्या ठिकाणी ती चरबीची गाठ येणारच. त्याच्यामुळे वर्कआउट करा, चांगलं आयुष्य जगा. खूप छान आहे वर्कआउट.
वर्कआउटला काही तोड नाही, घामाची आंदोलनाची. मी यापूर्वी तरी मी पूर्ण क्रिकेट खेळतोय, क्रिकेट पूर्ण दिवस खेळून सुद्धा एवढा घाम नाही तेवढा या 45 मिनिटाच्या वर्कआउट मध्ये मला घाम येतोय. खूप छान मॅडम, याच्यात चरबी आपली कमी होते. येस, सकस आहार काय काय घेतला सर? मॅडम फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 घेतलाय मी. येस येस, व्हेरी नाईस, थँक्यू सर. खूप अमेझिंग रिझल्ट. आपले वेलनेस कोच खूप ग्रेट आहेत, राजाबाई जाधव सर आणि सर. यस, अभी उनके दोस्त है देवात्रे सर. सर आपण बाय प्रोफेशन काय करता रोहित सर? नाही नाही, अनम्यूट झालेलं आहे, म्यूट झालेलं आहे सर. ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि देवा सर आणि मी पार्टनर आहेत आमच्या बिझनेस मध्ये. आणि मी जेव्हा स्टार्ट केला तेव्हा देवाला सुद्धा मी माहिती दिली की देवा असंच आहे तर वेळ कसा आपल्याला. काढता तुम्ही एक्सरसाइजला? सकाळचा वेळ मॅडम आरामात भेटतो आम्हाला. दिवसभर आम्हाला वेळ नसतो, पण सकाळी आम्ही उठल्यानंतर असं पण आम्ही 8 वाजेपर्यंत झोपलेले असतो, त्याच्यामुळे सकाळी उठण्याची सवय चांगली लागली आहे मॅडम आणि वर्कआउट छान होतो. म्हणजे बदल झाला इथे आल्यानंतर? 100%. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन सर, अमेझिंग.